आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत झटपटीत असा होणारा वडापाव। वडापावसाठी लागणारे साहित्य आहे, मी अर्धा ते पाऊण किलो बटाटे घेतलेले आहे, बॉईल करून घेतलेले आहे। त्यासाठी लागणारे भाजीचे साहित्य बघूया। लसूण घेतला आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता आहे आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर आहे आणि फोडणीसाठी साहित्य आहे। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 1 चमचा हळदी घेतली आहे आणि 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार लागेल तसं आपण मीठ घेऊया। चला तर आपण भाजीसाठी लागणारं साहित्य मिक्सरमधून वाटण करून घेऊया। अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण हा मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण घेऊया। मिक्सरमधून मी हे अशा प्रकारे वाटण काढून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। अगदी जास्त बारीकही नाही केलेलं। फोडणीसाठी मी 3 ते 4 चमचे तेल टाकत आहे कढईमध्ये। ठीक आहे, तर फोडणीसाठी आपण अगोदर कढीपत्ता टाकूया, थोडीशी मोहरी आणि जिरं, थोडंसं ब्राउनिश कलर द्यायचा, अगदी जास्त जाळायचं पण नाहीये। हळदी घालूया आणि मिक्सरमधनं वाटण काढलेलं ते पण टाकून घेऊया आणि मिक्सरमधनं काढलेले हे वाटण 1-2 मिनिटं आपण तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ देऊ। तुम्ही बघू शकताय दिसत आहे, छानपैकी ब्राऊन होईल। आता मी हे बटाटे सोलून मॅश करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय या प्रकारे, आणि मग ते या फोडणीमध्ये टाकू शकता। यात चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। तुम्ही बघू शकताय आपण बनवलेली आहे, अगदी सुंदर स्वादिष्ट दिसत आहे। हे बघा, टेक्स्चर किती सुंदर झालेलं आहे। आपण आता हे 5 ते 10 मिनिटं थंड करत ठेवूया आणि बटाटा वडा बनवण्यासाठी बेसन लागणार आहे ते आपण तयार करून घ्या। तर मी इथे मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे, त्यात हळद टाकते मी, अगदी जास्त नाही, थोडीशीच टाकते हळद। आता थोडासा खायचं सोडा 1 चिमूटभरच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आपण आपल्या पूर्णपणे नाही टाकायचे, थोडं थोडं करून टाकायचे, जेणेकरून जास्त पातळही नाही करायचं आपल्याला आणि दाटसरही नाही करायचं आहे, म्हणून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय मी लागेल तसं थोडं थोडं पाणी घेते, अगदी जास्त नाही टाकायचं आहे, कारण ते पातळही होऊ शकते, आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे। तुम्ही बघू शकताय हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी पातळही नाही आणि अगदी दाटही नाही, हे बघा, बघू शकताय तुम्ही बघू शकताय आपण थंड करायला भाजी ठेवलेली ती आता थंड झालेली आहे। थंड म्हणजे अगदी गरम पण नाही आहे आणि अगदी थंड पण नाही आहे। तर आपण त्याचे वडे बनवूया। थोडंसं मी हाताला असं तेल लावून घेते, म्हणजे हाताला चिटकायला नको, आणि थोडंसं 2च बोटांनी अशी भाजी घ्यायची, छोटे छोटे वडे बनवूया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वडा बनवू शकताय, छोट्या मोठ्या आकाराचा। असे
छोटीच हवेत म्हणून मी ते जराशी चप्पट बनवून घेतलेत. बघू शकताय तुम्ही. असे बनवून आपण तयार करून घ्या. अशा प्रकारे मी हे वडे बनवून घेतलेले आहेत. तर आपण यांना तळूया तेलामध्ये. तर आपण कढईमध्ये अगोदर आपण तेल टाकून घेऊया वडे तळण्यासाठी. आणि मंद आचेवरती आपण तेल गरम करून घेऊया. ते 5 मिनिटं गरम करून घेऊया. तुम्ही पाहू शकताय तेल तापलेलं आहे. हाताला आपल्याला अशी आस पण लागते गरम. म्हणजे वाटलं तर आपण थोडंसं बेसन तयार केलेलं टाकू शकते. लगेच वरती येते. याचा अर्थ असा की तेल तापलेलं आहे आपल्याला वडे तयार. तर आपण वडे असे तयार करून घेऊया. आता आपण ह्या वड्यांना मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं तळून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वडे तयार झालेले आहेत आपले. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, बघू शकताय तुम्ही किती सुंदर वडे तयार झालेले आहेत आपले. बघू शकताय किती सुंदर असे हेल्दी आपल्या घरी तुम्ही बघू शकतात आपले वडे तयार झालेले आहेत. आता आपण मस्त पावमध्ये सर्व करून खाऊया. तर आपला वडापाव बनवून तयार आहे. बघू शकताय तुम्ही मस्त गरमागरम वडापाव तयार आहे. आणि त्यासोबत मी पुदिना चटणी बनवलेली आहे तिखट. तुम्ही डिप करून त्यासोबत खाऊ शकतात गरम गरम वडापाव. टेस्टी टेस्टी.